नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. नर्मदे हर. समोर आहे स्वामी मूर्ती, हातामध्ये आहे पोती, मनामध्ये आहे भक्ती. बस स्वामी फक्त भावाचे भुकेले आहेत. 5व्या आणि 6व्या अध्यायामध्ये बडोद्याचे मल्हाररावांचं वर्णन आलेलं आहे. त्यांनी स्वामींना बडोद्यास नेण्यास खूप प्रयत्न केले, पण ते सर्व व्यर्थ गेले. कारण त्यांच्या मनामध्ये स्वामीबद्दल भक्ती नव्हती. साधनं भरपूर होती पण भक्ती नव्हती. कारण श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथामध्ये जेवढे भक्त आहेत, ज्यांचे जसे जसे भाव आहेत तसे तसे ते अनुभव दाखवलेले आहेत स्वामींनी त्यांना. तर भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी, तया ते नरहरी प्रसन्न कैसे होतील. 6व्या अध्यायातील 6वी 4वी आहे ही. जयामणी जैसा भाव तया जैसा अनुभव. चला तर जास्त वेळ न घालवता पारायणाला सुरुवात करते. रोज 3 अध्याय वाचून 7 दिवसाचं पारायण आहे. श्री स्वामी समर्थ. नर्मदे हर. श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी ऋणदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कथाटोपी च माला दंडक मंडलुधर कटयांकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां. जय जय श्री सागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशैना अनंत वेशा अनामातीता अनंता. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता. जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शोकमर एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची. तया मंगलासे साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होई. जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्था येती हता ती ब्रह्मसुता नमिली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. तेही असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी तयांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अंत्रिकुमर दत्तात्रेय नमेला. धर्म संस्थापना कारणे योगायोगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अंत्रिकुमर. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाले स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविली. त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडणी. आपला विख्यात महिमा जणी गावयाचे योजिली. करता आणि करविता तुझी एक स्वामी नाथा. माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकोनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी. आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद. ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिली ज्यांनी. वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग.
कविकुल मुकुटा वसंत नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविते मान तयाचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणी आहो तुम्ही संत जणी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवण सादरे बैसली परी हे अमृत जानोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते कडे न पहावी स्वामींच्या लीला बहुत आस्ती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदतीतून पाही अमोल मुक्तापळे घेतले काही द्यावया मान सुज्ञानही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमाध्याय गोडः इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमाध्याय गोडः श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेच निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होतसे अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांच्या घरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साच्या आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोणी बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघांसी बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थाचे तेज उभयतासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपणाला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले त्याला गुणी आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंदून हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंदलो तीर्थे समग्र 80,000 हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून या सहजगती पातलो गोदा तटकाप्रती जीची महाप्रख्यांती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन या पंढरपुरास सोयीच्छेने ते राहिलो तदंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून या सोयीच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडुनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला सोयीच्छेने अक्कलकोटा प्रतीने तेथून या जाहली पासून या नगरात आनंदे आहो नादत ऐसे आमचे सकल व्रत असे मुळापासूनी 12 वर्ष मंगळ वेड्या प्रती राहिले स्वामी राज येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येती साधू दिगंबर लीला विग्रही येतीवर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयासी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडः इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभमस्तु अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती
काही वर्ष करुणी मस्ती मंगळ वेळे सोडिली मोळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त तेथीची साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे टोळ गेली या परतोणी स्वामी चालले उठोणी बहुत वर्जिले सेवकाणी परीनच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसले तिराज सोय इच्छेने इथे एक अविद्ध होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तवणी चिंती आले चोळप्पाच्या ग्रहाप्रती स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही परिभक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाच्या चित्ती आनंद झाला भौसाल तैपासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष आसुनी कारभारी परमज्ञानी असती जे चोळप्पाच्या ग्रहाप्रती आले कोण हे कयती लोका चमत्कार दाविती गावत मात पसरली लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात येती विख्यात पातली वार्ता ऐसी ऐकोणी राव बोलला काय वाणी गावात येती उणी फार दिवस जाहली परी आम्हा श्रुत पाही आजवर झाले नाही आता जाऊन लवलाही भेटू तया येती वर्या परी ते केवळ अंतरज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राम मुखातून वाणी निघाली तोच येती मूर्ती पुढे ठेली सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची खुन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळूनी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्त पावले वंदिली षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडः श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय श्री स्वामी समर्थ। तर अशा प्रकारे पहिला दिवस आणि 3 अध्याय इथे समाप्त झालेले आहेत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।